प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजप प्रचार कार्यालयाचे आमदार सुधीरदादांच्या हस्ते उद्घाटन। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार सुधीरदादा यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। याप्रसंगी शेखर इनामदार, दीपक बाबा शिंदे, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज बाबा पाटील, शांतीनाथ कांते, मनोहर सारडा, रावसाहेब पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटनानंतर बोलताना माजी आमदार सुधीरदादा म्हणाले की भाजपने 2.5 वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत। आम्ही काही राजकीय कारणांमुळे संपूर्ण कालावधी मिळाला नसला तरी अनेक ठिकाणी भरीव कामे झाली आहेत। मागील सरकारने विकास कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण नवलाई, गीतांजली ढोपे पाटील, मालन गडदे आणि प्रशांत पाटील यांचे आमदारांनी विशेष कौतुक केले। विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना घरोघर संपर्क वाढवण्याचे व सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले। समोरच एक दिसत असला तर त्यामागे 10 जण असतात, त्यामुळे गाफील न राहता कामाला लागा, विजय आपलाच आहे असे ते म्हणाले। यावेळी बोलताना ते सांगितले की मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून या निवडणुकीत महापालिकेत भाजपची सत्ता आणणे गरजेचे आहे। केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास प्रभाग व महापालिकेच्या विकासासाठी येणाऱ्या नवीन प्रकल्पांना कोणतीही अडचण येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। मात्र कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत सतर्क राहण्याचा सल्ला त्यांनी दिला। या कार्यक्रमास प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकमुखाने विजय आपलाच आहे असा विश्वास व्यक्त करत उत्साहपूर्ण वातावरणात प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा आनंद साजरा केला। विकासामध्ये सुद्धा अनेक कल्याणकारी योजना घेऊन भारतीय जनता पार्टी गेल्या 11 वर्षांमध्ये देशात, राज्यात त्यावेळेला आपल्याला आणखी ताकद मिळाली। म्हणजे आम्ही तर काम करत होतो, परंतु जयश्री ते वहिनी, पृथ्वीराज बाबा यांच्यामुळे सुद्धा आणि भक्कम आज प्रभाग क्रमांक 17च्या प्रचार कार्यालय आणि प्रचार शुभारंभ यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या जयश्री पाटील, पृथ्वीराज बाबा पाटील, आमचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे, रावसाहेब पाटील, कांते अण्णा आणि मनोबाई, जगम सर, सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, आता प्रत्येक नेत्याने काय करायचं किंवा काय केलं हे सगळं सांगितलेलं आहे, पण मी फक्त 2 टिप्स देणार आहे। रोज माझ्याकडं एक गोपनीय रिपोर्ट येतो, आजचा रिपोर्ट उद्या सकाळी येतो, लेखी येतो, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की उमेदवार त्यांचे नातेवाईकाला घेऊन फिरतात बरोबर। तसं न करता तुम्ही नातेवाईकांचे 4, 5, 10 टीम करा आणि त्या एकेकाबरोबर तुमचा एक कार्यकर्ते जोडा, तेव्हा तुमचं एकाच काम होईल आणि संबंध प्रभागामध्ये तुम्ही पोचाल। एवढं तुम्हाला एक हिंट देतो। आणि दुसरा एक होता विषय तुम्ही मगाशी लक्ष्मण भाऊंना सांगितलेला आहे, तर अशा पद्धतीनं जर का आपण काम केलं तर आपला विजय नक्की आहे। आणि सगळ्यांनी पत्राचा केला भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून द्यावं। आणि मी खास कौतुक करतो, पहिले आपल्या महापौर गीताताई मला स्वतः येऊन त्यांनी सांगितलं, दादा मला एवढ्याला थांबते मी, मला काय आता उभं राहायचं नाही आहे। त्यामुळे आमचं त्यांनी डोक्यावर ओझं फार कमी केलं। तशीच इच्छाताई साठे, अरुणा बाबर यांनी सुद्धा आपण अर्ज मागा घेऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे। नक्कीच त्याच्यासाठी आम्ही काही वेगळ्या विषय पुढच्या काळात करूया आणि आजपासून सगळे आपण कामाला लागूया। एवढंच बोलतो, थांबतो। जय जय महाराज। चौधरी त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी सुद्धा मला येऊन सांगितलं की मी दादा मी मागे घेते। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 17च्या गेल्या 5 वर्षामध्ये प्रभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले आमचे उमेदवार लक्ष्मण भाऊ, आपल्या ढोपे पाटील ताई, मालनताई गडदे आणि नवीन चेहरा म्हणून या प्रभागाला आपण दिला। सर्वसामान्य कुटुंबात येऊन एक अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून प्रशांत पाटीलनं या ठिकाणी मी उमेदवारी उभी केली। सुहास पाटील, प्रशांत पाटलांना उमेदवारी देण्याचं कारण तुम्हाला येणारी जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, तुमच्या गळ्यामध्ये आपण टाकणार आहोत। अतिशय मोठं पाऊल उचलणार आहोत आपण, तर सर्वांनी नीटनेटकं नियोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे। आज फक्त मोजून 10 दिवस आहेत, 10 दिवसामध्ये प्रभाग मोठे आहेत, प्रत्येक ठिकाणी उमेदवार पोचतीलच असं नाही।
प्रमुख कार्यकर्ते पण लक्ष्मणभाई त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. फक्त उमेदवारीनं जाऊन प्रचार होत नाही, उलट कार्यकर्ते जर प्रचाराला बाहेर पडले तर त्या ठिकाणी नक्की लोकांच्या मध्ये विश्वास वाढतो आणि हा प्रभाग पूर्ण होतो. त्यामुळे अतिशय चांगल्या आकडा आपल्याला आणायचे नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो महापौर होणार आहे त्याच्या पाठीमागं 55 नगरसेवक असतील, त्यामध्ये 17 नंबरचे 4 नगरसेवक त्या ठिकाणी असतील असा विश्वास त्या ठिकाणी मला तुमच्याकडे सगळ्यांकडे बघितलं जातं. अतिशय नीटनेटकं नियोजन आहे. शहराचा मध्यवर्ती भाग आहे, फार स्लम भाग या ठिकाणी आहे, अतिशय चांगला आहे. परंतु दुसरी बाजू अशी आहे की प्रत्येकानं घराघरामध्ये सुहास पाटील दिसत मला दिसायला लागले. धामणीकर भरपूर आहेत त्या बैठकीला. त्यामुळे तुम्ही घराघरात पिंजून काढलाय. 2013ला माझा कसा पराभव केला तसा आता विजय तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. कारण तुमचं नीट नेटकं झाला मला कौतुक वाटतं. म्हणजे विरोधक असला तरी त्याच्या चांगल्या कामाची कौतुक त्या ठिकाणी पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता तुम्हाला लक्ष्मण भाऊ आता या ठिकाणी नवीन मिळेल, तो 100 कार्यकर्त्यांची यादी काढतो, प्रत्येकाला देतो. सुहास पाटील, सुरेश पाटीलना सुद्धा वहिनी या ठिकाणी मदत घ्यायला आणि त्याचं नियोजन आहे. हे नियोजन आपल्या सुद्धा कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे. थोडंसं तुमचा प्रसाद आमच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी द्या, म्हणजे येणाऱ्या 10 दिवसामध्ये प्रत्येकाकडे गेलं पाहिजे. प्रत्येकाकडे घेऊन सुधीरदादांनी केलेली काम, महापालिकेने केलेलं काम, राज्य सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना एवढ्या जर आपण करू शकलो तर नक्कीच चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो. आपल्या माजी महापौर गीताताई सुतार यांनी सुद्धा या ठिकाणी स्वेच्छेनं या पॅनलला पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टी कसं आहे बघा, आज ज्या ज्या लोकांना तरी आम्ही उमेदवारी दिली नाही ते सगळे कामात आहेत आणि जोमात आहेत. हेच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे. निर्णय होत तोपर्यंत हक्कानं मागणार, निर्णय झाल्यानंतर प्रेमानं जवळ येणार. हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अतिशय चांगुलपणा आहे. अशा पद्धतीनं येणाऱ्या सुधीरदादांनी किती काम केलंय एवढं फक्त 10 दिवस करा. लक्ष्मण भाऊ, धोपे पाटील, प्रशांत पाटील, गडदे सगळे तुमचे 5 वर्ष सेवेला त्या ठिकाणी हजर आहे. एवढं काम कराल अशी अपेक्षा करतो आणि मोठ्या संख्येने म्हणजे ज्याचं मताधिक्य असेल ते मोठं असावं आणि 17 नंबरच्या जेव्हा पेटी उघडतील तेव्हा 4 धाड 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 पहिले नंबर येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. 15 तारखेला जसं आता सुधीरदादांनी म्हटले की आपले शेखरदादांनी सांगितले की 55 लोक निवडून आले पाहिजेत. ते वनामध्ये दुसऱ्याला जर पाठवायचं असलं तर 51 ते 55 आलेच पाहिजेत, लक्षात ठेवा. आणि आपण नुसताच आपलाच भाग वार्ड क्रमांक 17 ज्यावेळी आपण बघत असतोय त्यावेळी दादांची इच्छा अशी आहे की आपल्यामध्ये एक ताकद आहे. आपल्या या ताकदीचा उपयोग संपूर्ण सांगली शहराकरता आपण करू शकतोय. सांगली कुपवाड आणि मिरज महानगरपालिकेकरता संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या या कमळाचं फुल कसं फुलल आणि कशा पद्धतीने सगळीकडे आपल्या प्रत्येकाचे पेई पाहुणे मित्र मंडळी व्यापारी कुठं ना कुठं सगळीकडे पसरलेले आहेत. सगळ्यांना एकच सांगायचं आहे की आपल्याला यंदा सांगलीमध्ये कमळ फुलवायचं आहे आणि ह्या 4 उमेदवारांचं रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे. दादा, माझी इच्छा अशी आहे की सांगलीमध्ये जर रेकॉर्ड होणार असलं तर वार्ड क्रमांक 17 मध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. आणि मतदानाच्या दिवशी मात्र आदल्या दिवशी 14 तारखेला सावध राहून आपण सर्वजण 100% मतदान कसं करता येईल ते सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. इतकं सोपं नाही आहे. वार्ड फार मोठा आहे. आज मी 2-3 ठिकाणी जाऊन आलोय. आमचं तर काम नाही आहे एवढं फिरायचं, परंतु ज्याचा आहे त्या कार्यकर्त्यांनी फिरायचं आहे. नवलाई परिवार आहे, आपला प्रशांतचा परिवार आहे, ढोपे पाटलांचा परिवार आहे, लडदेंचा परिवार आहे. तुम्ही तुमच्या सगळे पै पाहुणे इकडे तिकडे सगळे बोलवा 10-12 दिवस आणि प्रचार एवढा करा की आता गरज काय आहे या देशामध्ये. नरेंद्र मोदीजीनं जे आता विडा उचललाय त्याला जर साथ द्यायची असेल आणि आपल्याला अत्यंत सुखी जर राहायचं असेल तर 100% कमळ 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 एवढं लक्ष ठेवा. संपूर्ण देशामध्ये कमळ आहे, राज्यामध्ये कमळ आणि आता सांगलीमध्ये जर कमळ आलं तर लक्षात ठेवा आपल्याला कुठेही निधीला कमी पडणार नाही. दादा सुधीर दादा त्याच्याकरता एक्सपर्ट आहेत. ते PNGचं ब्रँड आहे, लक्षात ठेवा. ते कुठून पैसे आणायचं आणि काय करायचं ते दादा बघतील आणि आपल्या सुख सुविधा बघतील.
धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा